पुण्यातील हवेली तहसील कार्यालयामधील शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्यात आलाय। कोणतीही परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा काढण्यात आला होता। यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले होते। तहसील कार्यालयामध्ये शिवप्रेमींनी आंदोलन केलं। यावेळी खासदार निलेश लंके देखील उपस्थित होते। शिवाजी महाराज की जय। आधी तुझं काय विषय झाला? काय लावणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली, बरं वाटलं असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला केला। घाणेरड्या कपड्यामध्ये पुतळा गुंडाळून ठेवला होता असा आरोपही त्यांनी केला। दरम्यान नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील शिवरायांच्या पुतळ्याचं अनेक महिन्यांपासून अनावरण रखडलं होतं। काल अमित ठाकरेंनी पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा। मी सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात। त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। गेल्या 4 महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे, त्याला एका घाणेरड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं। ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूया। आमच्याच राज्यामध्ये आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही। 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडानं झाकून ठेवला आणि काल अमित ठाकरेंनी हा महाराजांचा अपमान सहन न झाल्यामुळे त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं। महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता। मोडून काढू ही दादागिरी निवडणूक आयोग आणि सरकारची। पैकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का असा सवाल अंजली दमानी यांनी केला। पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला PPP तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट घातला जातोय असा आरोप दमानी यांनी केला। तर तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात असं उत्तर यावर सुप्रिया सुळे यांनी दिले। त्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे BMCने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे। ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल त्याचा एक PPP तत्वावर एक नवीन प्रकारे म्हणजे ते खरंच एक खूप मोठं फ्रॉड आहे। या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे। मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट जो ड्रग्जमध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसांनी ड्रग्जमध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही।